ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 5 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त. अवैध वाळू वाहतूक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व रेती 5,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक 28 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करीत असताना माहिती मिळाली की पोलीस स्टेशन बासंबा हद्दीत भोगावकडून गारमाळकडे एक अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर येत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सहपोलीस निरीक्षक SS घेवारे यांच्या पथकाने सदरचे ट्रॅक्टर भोगाव नाल्याजवळ थांबवून चालकाचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बिराम बुद्धू प्यारेवाले राहणार गारमाळ असे सांगून रॉयल्टी पावती नसल्याने सांगितले. त्यावरून विना नंबरचे महिंद्रा 575 DI सरपंच लाल रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर ट्रॉली किंमत अंदाजे 5,75,000 रुपये व मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक व मालक नामे बिराम बुद्धू प्यारेवाले राहणार गारमाळ याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बासंबा येथे कलम 379 भादवीसह कलम 48 महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानीय गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस शिवसाम घेवारे, पोलीस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नितीन साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांनी केली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.